हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सुमित किचन यूट्यूब चॅनलला. तर आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल कुरकुरीत अशी सोया चिली. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सोयाचा क्रंच पाहणार आहोत, जो जबरदस्त क्रिस्पी आणि क्रंच येतो. आणि आपण यामध्ये अशा टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत ना, की ज्यामुळे आपली ही सोया चिली मस्त रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी आणि क्रंची होईल. मी येथे एका पातेल्यामध्ये 2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा मीठ घालूया व 1 ते 1.5 कप सोया घालूया. हे आपल्याला बाजारामध्ये सहज विकत मिळतात व 1 ते 2 मिनिट आपण त्याला हलवून घेऊया व गॅस बंद करून ते आपल्याला 5 मिनिट गरम पाण्यात भिजायला. पहा, अशा पद्धतीने आपल्याला चांगले भिजून घ्यायचे आहे. आता हे थोडं थंड झाले की त्यामधलं पाणी आपण काढून घेऊया. पाणी काढून झालं की आपण हे असं सेपरेट ठेवून देऊया. आपण जितकं हे पाणी काढू तितकंच खायला हे खुसखुशीत लागतात. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी काढता येईल तेवढ्या प्रमाणात आपण जास्तीत जास्त यातलं पाणी ड्रेन करून घ्यायचं आहे. आता हे आपलं सोया चंक्स मधलं पाणी पूर्ण ड्रेन झालं की त्यामधली पुढची स्टेप आपण त्यामध्ये काळी मिरी टाकून घेऊया. एक अर्धा चमचा काळी मिरी घालूया व अर्धा चमचा सोया सॉस घालूया आणि त्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि हे छान सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता मसाल्याची चांगली कोटिंग झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचे 4 ते 5 चमचे आणि मस्त असं कोट करून घ्यायचं आहे आणि त्याला हातात येऊन असं स्क्वीज करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातलं मॉइश्चर बाहेर येतं व कॉर्नफ्लोअरची छान मस्त असं कोटिंग होऊन जाते. आणि मी यामध्ये अजून 4 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेले आहे. याने काय होतं, कॉर्नफ्लोअरची जी कोटिंग आहे ना ते अजून छान बसतं आणि हे मस्त असे कुरकुरीत होतात. सो तुम्ही जास्त कॉर्नफ्लोअर घातलं तरी काही हरकत नाही. तर तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण सोया चंक्स सोडून देऊया व मस्त असं खरपूस होईपर्यंत चांगलं तळून घेऊया. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी सुमित किचनला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि हे तळताना आपण लो टू मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे, म्हणजे ते मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. हे आपल्याला हाय हीटवर तळायचं नाही, त्याने काय होईल, रंग पटकन बदलला जाईल व आतमध्ये ते मऊ राहतील. आणि आता इथे मी सगळं असं व्यवस्थित तळून घेतलेलं आहे. पण आपण जेव्हा ते तेलामध्ये घातले होते तेव्हा खूप सारे बुडबुडे आले होते. याचं कारण म्हणजे सोयामध्ये मॉइश्चर खूप होतं आणि आता बुडबुडे कमी झालेत, म्हणजे मॉइश्चर कमी झालेलं आहे, म्हणजे आपले सोया व्यवस्थित असं तळून झालेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित असं साईडला काढून घेऊया. आता पहा, मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत, छान असे क्रिस्पी झालेले आहेत. सो आता एका तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये घालूया आपण बारीक चिरलेलं लसूण व थोडंसं बारीक चिरलेलं आलं. हे फक्त फ्राय करून घ्यायचं. यामध्ये घालूया आपण चौकोनी आकाराचे कांद्याचे काप. हे आता 1 मिनिट फ्राय करून घेऊया व त्यामध्ये घालूया चौकोनी कापलेली ढोबळी मिरची. हे सगळं आता 1 मिनिट फ्राय करून घेऊया, जेणेकरून आपल्या भाज्या मऊ पडणार नाहीत. भाज्यांचा जो क्रिस्प आहे तो आपल्याला राहिला पाहिजे. आता यामध्ये घालूया चिली सॉस 1.5 चमचा, 1 चमचा टोमॅटो सॉस व अर्धा चमचा
सोया सॉस. हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालूया 1 चमचा कॉर्नफ्लॉरची स्लरी. यामध्ये घेतलं मी 1 चमचा कॉर्नफ्लॉर. आता आपण यामध्ये घालूया पाणी आणि चांगलं मिक्स करून घेऊया, कारण हा सॉस झाला पाहिजे छानपैकी तयार. तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी घालायची त्या पद्धतीने घाला. मी ड्राय ठेवणार आहे त्यामुळे मी इथे थोडंच घातलेलं आहे. आणि आता हे आपण करूया मिक्स. मस्त असा बेसिक सॉस तयार झालेला आहे. इथे मी मीठ घालत नाही कारण की सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं. आणि आपण सोया उकळत आणि त्यामध्ये पण आपण अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि हे चांगलं 2 मिनिट असं मिक्स करून घेऊया. वरून कांद्याची पात टाकून देऊया. तर तुम्ही पाहू शकता आपली इथे तयार झालेली आहे मस्त अशी कुरकुरीत गरमागरम सोया चिली. तुम्ही पण घरच्या घरी हॉटेल स्टाईल कुरकुरीत अशी सोया चिली नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.